तर त्रास आता हे नगरपालिकेला आम्ही भरपूर वेळेस निवेदन दिलं होतं, कागदपत्र पण ते प्रोसिजर केलं होतं आम्ही, तर आम्हाला काही उत्तर दिले नाही त्यांनी. आम्ही भरपूर वेळेस हे केलं, आम्हाला जागा वगैरे नाही असं मग समजून सांगितलं होतं आम्ही त्यांना. आता हे मार्केटमध्ये रोडवर सगळं त्रास होलेलं आजूबाजूच्या लोकांना येते, त्यांच्यामुळे आम्हाला पण त्रास होलेला. पूर्ण मार्केटचं घाण सगळं इथं टाकल्या, त्या बाजूला टाकल्यामुळे आमच्याकडे गिराईक कोणी जास्त येत नाही. आणि याच्यामुळे परत हे मच्छी माशी वगैरे या माशावर बसून उलट लोकांची तब्येती खराब होल्या, तसे आमच्यावर निरोप आहेत, आरोप जेव्हा टाकले आमच्यावर. आता कटिंगला वगैरे असं पैसे करणं बाहेर कुठं पण नाही. आता तुम्ही इथं कटिंगला कसे घेतो पैसे, तर सविस्तर मार्केटमध्ये स्वतः कटिंग करून द्यावं लागते, असं आम्हाला प्रश्न चालू आहेत आमच्यावर. ते काही करून निवेदन करून सांगतो अध्यक्ष साहेबाला की आम्हाला तात्काळ कुठं मार्केटची सोय करून द्यावं. तर आम्हाला इथं रोडवर बसून विकणाऱ्या याच्यामध्ये बरेच काही चांगले बाहेरचे लोक वगैरे ते येऊन ते शिवा वगैरे देतात आम्हाला. म्हणजे असं उघड्यावर विकणं चांगलं नाही मुस्त नाही. इथं बाकी आजूबाजूच्या लोकांना त्रास आहे, इथं बसून हे करू नका, तुम्ही इकडे सरका तिकडे सरका. त्या अशामध्ये आम्हाला इथं कुठं तर आम्हाला नवीन मार्केट उपलब्ध करून द्यावं आम्हाला. त्या आजूबाजूला पूर्ण गाड्यामध्ये खराब टाकून देऊयात, पूर्ण गाडीमधलं सगळं गांडराज आमच्या बाजूला थांबलंय. कुणाला सांगितलं तर कोणी ऐकत नाही, काही नाही. आमच्यावर जोर जबरदस्ती चालू आहे आमच्यावर.